नमस्कार. स्वागत आहे तुमचे आपल्या भक्तिप्रिया चॅनलवर. आजचा दिवस तुम्हाला सुखाचा, समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ देत, हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते. चातुर्मास म्हणजे सण उत्साहाचा काळ होय. या संपूर्ण काळात विविध सण उत्सव असतात. चातुर्मासातील कार्तिक मासात हर हरेश्वर भेट हा खूप महत्त्वाचा दिवस असतो. चातुर्मासात विष्णू शेषावर झोपी जातात, तेव्हा त्या काळात विश्वाचा कारभार शंकराकडे असतो. वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी शंकर विष्णूकडे येऊन त्यांना कारभार सोपवतात व स्वतः कैलास पर्वतावर तपस्येसाठी जातात, असे म्हटले जाते. या दिवशी हरिहर भेट म्हणजे विष्णू आणि शंकराची भेट होते. त्रिपुरारी पौर्णिमेचा आधीचा दिवस म्हणजे कार्तिक चतुर्दशी म्हणजेच वैकुंठ चतुर्दशी म्हणून साजरी केली जाते. चातुर्मासामध्ये विष्णू शेषावर झोपत असल्याने त्या काळात विश्वाचा कारभार शंकरांकडे असतो. वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी शंकर विष्णूकडे येऊन त्याला कारभार सोपवतात व स्वतः कैलास पर्वतावर तपस्येसाठी जातात. या दिवशी हरिहर भेट म्हणजेच विष्णू आणि शंकरांची भेट होते. या दिवशी चातुर्मासाची सांगता होते म्हणजे समाप्ती होते. या दिवशी रात्री शंकराची 1008 नावे घेऊन आणि विष्णूंची सहस्र नावे घेऊन बेल आणि तुळस वाहून पूजा केली जाते. याच दिवशी विष्णूंना बेल आणि शंकरांना तुळस वाहून पूजा केली जाते. विविध मंदिरांमध्ये तसेच अनेक कुटुंबांमध्येही ही पूजा केली जाते. महाराष्ट्राबरोबरच उज्जैन, वाराणसी या मंदिरांमध्ये सुद्धा हरिहर पूजा केली जाते. यंदा हीच वैकुंठ चतुर्दशी 14 नोव्हेंबर रोजी असून त्याचा मुहूर्त सकाळी 9:43 सुरू होणार आणि 15 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 6:20 संपणार. म्हणजेच 14 नोव्हेंबरला वैकुंठ चतुर्दशी साजरी केली जाणार आहे. जो कोणी वैकुंठ चतुर्दशीला भगवान विष्णूंची पूजा करतो त्याला स्वर्ग प्राप्त होतो. आयुष्याच्या शेवटी त्याला भगवान विष्णूचे निवासस्थान असलेल्या वैकुंठामध्ये स्थान मिळते. वैकुंठ चतुर्दशीचा दिवस हा सामान्य स्त्री-पुरुषांसाठी विष्णूचा आशीर्वाद मिळवण्याचे सर्वोत्तम साधन आहे. वैकुंठ चतुर्दशी कथा आणि महत्त्व जाणून घेऊया. पौराणिक कथेनुसार एकदा भगवान विष्णू यांनी काशी येथे महादेवाला 1000 कमळ वाहण्याचा संकल्प केला होता. यावेळी महादेवाने विष्णूची परीक्षा घेण्यासाठी या कमळातून एक कमळ कमी केले. यावर भगवान विष्णू यांनी आपले कमळासारखे डोळे अर्पण करण्याचा निर्धार केला. विष्णूची ही भक्ती पाहून महादेव प्रसन्न झाले आणि त्यांनी विष्णूला वर दिला की कार्तिक मासानंतर येणारी चतुर्दशी वैकुंठ चतुर्दशी म्हणून ओळखली जाईल. जो कोणी हे व्रत करील त्याला वैकुंठ प्राप्ती होईल. कथा वैकुंठ चतुर्दशीची दुसरी. एकदा नारद मुनी पृथ्वीलोक फिरून वैकुंठात जातात. तिथे विष्णुदेव त्यांच्याकडे प्रसन्न मुद्रेने बघून इथे येण्याचे कारण विचारतात. त्यावर नारद मुनी म्हणतात, हे देवा, जे भक्त तुम्हाला प्रिय असतात ते तरतात, पण सामान्य लोकांचं काय? त्यांच्यासाठी काहीतरी सोपा मार्ग सांगा. यावर विष्णुदेव सांगतात, कार्तिक शुक्ल पक्षात चतुर्दशीला जे लोक या व्रताचे पालन करतील आणि श्रद्धा भक्तीने पूजा अर्चना करतील त्यांच्यासाठी स्वर्गाची दारं खुली होतील. यानंतर श्री विष्णूंनी जय विजयला बोलावून कार्तिक चतुर्दशीला स्वर्गाची दारं खुली ठेवण्याचा आदेश दिला. या दिवशी जो पण विष्णुदेवांची पूजा नामस्मरण करतो त्याला वैकुंठ धाम प्राप्त होईल असे विष्णूंनी सांगितले. वैकुंठ चतुर्दशीची कथा तिसरी. धनेश्वर नावाचा एक ब्राह्मण होता. तो फार वाईट वागायचा. अनेक पापं केली होती. एकदा तो गोदावरी नदीवर आंघोळीला गेला.
त्या दिवशी अनेक भक्त पूजेसाठी घाटावर आलेले होते. त्यांच्यासोबत धनेश्वरही होता. ही वैकुंठ चतुर्दशी होती. या श्रद्धाळू लोकांमुळे धनेश्वरला पण पुण्य मिळाले. त्याचा मृत्यू झाल्यावर यमदेवाने त्याला नरकात टाकले. तेव्हा श्री विष्णू तिथे आले आणि म्हणाले, याने खूप पापं केली आहेत, पण वैकुंठ चतुर्दशीला गोदावरी नदीत स्नान केले आणि तिथे आलेल्या अनेक श्रद्धाळूंच्या पुण्याने त्याचे पण सर्व पाप नष्ट झाले आहेत. आता त्याला वैकुंठ धाम मिळेल. या दिवशी भगवान विष्णूंची पूजा केली जाते. विष्णूला चंदन, फुले, दूध, दही या सर्वांनी अंघोळ घातली जाते आणि भगवान विष्णूंचा अभिषेक केला जातो. या दिवशी विष्णूस नामस्मरण केले जाते. विष्णूंना गोड नैवेद्य दाखवला जातो आणि त्यानंतर उपवास सोडला जातो. तसेच या दिवशी विष्णूंसह शिवाची पूजा केल्याने सर्व पापांपासून मुक्ती मिळते असे सांगितले जाते. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन माहितीसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.